नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील काही बाजारपेठांमधील आज दिवसभराच्या म्हणजे दिनांक 13 फेब्रुवारी 2024 दिवसभरातील कापसाचे बाजारभाव कशा प्रकारे राहिले व महाराष्ट्रातील कोणकोणत्या बाजारपेठेमध्ये कापसाला आज दिवसभरामध्ये सर्वाधिक भाव राहिला याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला सांगायचं म्हणजे बीड बाजार समितीमध्ये कापसाला आज 6,850 रुपये प्रति क्विंटल असा भाव लागलेला आहे. त्यानंतर किल्ले धारूरमध्ये कापसाला 6,900 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर सोनपेठमध्ये 6,760 रुपये प्रति क्विंटल, मानवतमध्ये 7,025 रुपये प्रति क्विंटल, देऊळगाव राजामध्ये 6,875 रुपये प्रति क्विंटल, सिल्लोडमध्ये 6,750 रुपये प्रति क्विंटल, जिंतूरमध्ये 6,870 रुपये प्रति क्विंटल, परभणीमध्ये 6,920 रुपये प्रति क्विंटल, गंगाखेडमध्ये 6,875 रुपये प्रति क्विंटल, चिखली बुलढाणामध्ये 6,820 रुपये प्रति क्विंटल, बाभुळगावमध्ये 6,570 रुपये प्रति क्विंटल, खामगावमध्ये 6,830 रुपये प्रति क्विंटल, शेगावमध्ये 6,775 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर भोकरमध्ये 6,750 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर अकोलामध्ये 6,900 रुपये प्रति क्विंटल, बोरगाव मांजूमध्ये 7,050 रुपये प्रति क्विंटल, तेल्हारामध्ये 6,800 रुपये प्रति क्विंटल, करंजामध्ये 6,870 रुपये प्रति क्विंटल, भैसामध्ये 6,710 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर अकोटमध्ये 7,175 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर दर्यापूरमध्ये 6,885 रुपये प्रति क्विंटल, किनवटमध्ये 6,465 रुपये प्रति क्विंटल, नेर परसोपंतमध्ये 5,600 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर निर्मलमध्ये 6,050 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या काही महाराष्ट्रातील तुरळक अशा बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव पाहिले आहेत. या बाजारपेठेमध्ये सर्वात कमी भाव नेर परसोपंत या बाजार समितीमध्ये कापसाला 5,600 रुपये प्रति क्विंटल असा भाव लागलेला आहे. त्यानंतर जर सर्व बाजार समित्यांमधून कापसाला सर्वाधिक भाव जर म्हणायचं झालं तर अकोट बाजार समितीमधून कापसाला आज दिवसभरामध्ये सर्वाधिक भाव मिळालेला आहे. तर हा जो सर्वाधिक भाव आहे हा 7,175 रुपये प्रति क्विंटल अशा प्रमाणामध्ये अकोट बाजार समितीमध्ये हा भाव मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.